कधी झालंय का की तुम्हाला फेस क्लीनअप करायचा आहे किंवा काहीतरी कार्यक्रम आलाय पण तुम्हाला बाहेर जायला वेळ नाहीये, तुम्ही घरच्या कामांमध्येच अडकले आहात आणि तुम्हाला बाहेर कसं पडायचं हे समजत नाहीये किंवा तुमच्याकडे वेळ नाही आणि आता घरच्या घरीच आपण काहीतरी करूयात किंवा घरच्या घरीच कसं क्लीनअप करायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल, कारण की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला A to Z ज्या क्लीनअपच्या स्टेप्स असतात किंवा पार्लरमध्ये ज्या प्रकारे क्लीनअप केलं जातं अगदी तसंच क्लीनअप मी आज तुम्हाला घरच्या घरी आणि घरच्या प्रोडक्ट मध्ये करून दाखवणार आहे। त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला एकदम शेवटपर्यंत बघायचा, त्याच्यामुळं पेन आणि पेपर घेऊन बसा कारण स्टेप पूर्ण लिहा। तर मंडळी आपल्याला क्लीनअप साठी वेगळं काही लागणार नाहीये, फक्त की एक जो टूल असतो जो की आपल्याला व्हाईट हेड्स किंवा ब्लॅक हेड्स असतात तो रिमूव्ह करायचा जो टूल असतो तो तुम्हाला फक्त बाहेरून घेऊन यायचा, पण बाकीचं सर्व सामान तुम्हाला घरीच अवेलेबल होणार आहे। घरच्या प्रोडक्ट मध्ये म्हणजे नैसर्गिक पद्धतीने कसं क्लीनअप करता येईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे, त्याच्यामुळं स्किप न करता A to Z हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता स्टेप म्हणजे 1 ती म्हणजे की क्लिन्झिंग। आता चेहऱ्याला पहिली स्टेप म्हणजे क्लिन्झिंग करायचं असतं। आता काही क्लिन्झर वगैरे किंवा फेशियल किट आणायची गरज नाही, अगदीच रॉ मिल्क असतं जे घरामध्ये आपल्याला अवेलेबल होतं। रॉ मिल्क घ्यायचंय, कॉटन घ्यायचंय, कॉटनच्या मदतीने रॉ मिल्क मध्ये कॉटन बुडवून चेहऱ्यावर पूर्ण चेहरा चांगल्या पद्धतीने क्लीन करून घ्यायचं, जसं की व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते अगदी त्या पद्धतीने तुम्ही तुमचा पूर्ण चेहरा क्लीन करून घ्यायचा, स्वच्छ करून घ्यायचा। आता मिल्क मध्ये रॉ मिल्क मध्ये कसं क्लिन्झिंगची प्रॉपर्टी असते, त्याच्यामुळे चेहऱ्यावर जे डर्ट आहे ते काढण्यास आपल्याला मिल्क हेल्प करतं, त्याच्यामुळे रॉ मिल्कने आपला चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे। मिल्कने फेस हा क्लीन करून झाल्यावर फेस हा नंतर आपण पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि टॉवेलच्या मदतीने तो कोरडा करून घ्यायचा आहे। आता स्टेप नंबर आहे 2 ती म्हणजे की स्क्रब करायचं। हो, तर तुम्ही बघू शकताय व्हिडिओमध्ये तुम्हाला सरळ दिसतच असेल की माझ्या नाकावर खूप सारं व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्सचं प्रमाण आहे, तर ते आपल्याला रिमूव्ह करायचं आहे। ते रिमूव्ह कशाने करायचं आहे तर त्याच्या अगोदर आपल्याला पुढची एक स्टेप आहे, पण त्याच्या अगोदर महत्वाची म्हणजे स्क्रब करणे। आता आपल्याला स्क्रब करायचं, आता मी तुम्हाला स्क्रब कसं करायचं हे दाखवते। आता स्क्रब केल्याने काय होतं थोडक्यात सांगते, चेहऱ्यावरची जी डेड स्किन असते ती निघून जाते, एक त्वचेवर तेज येतं, जे चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स आहेत ते निघून जातात, एक तेज येतं चेहऱ्यावर, क्लीन सरफेस होतो आणि चेहऱ्यावरचं जे pH लेवल आहे ते मेंटेन राहतं। त्याच्यामुळे स्क्रब करणं खूप महत्वाचं आहे। जी टेक्स्चर स्किन असते ती जरा स्मूथ करण्यास आपल्याला मदत होते, त्याच्यामुळे स्क्रबिंग हा स्किप करू नका। आता स्क्रब करण्यासाठी मी इथं तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगते। एक तर आपल्याला घ्यायचं आहे साखर, थोडीशी खडमुडीत घ्या, कॉफी पावडर असते ती टाकायची आहे, मग त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मध। मध कशासाठी, थोडंसं ते कोरडं पडतं मिक्सचर, त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं एकजीव आणण्यासाठी आपल्याला मध टाकायचंय, जेणेकरून इझिली आपल्या चेहऱ्यावर लागेल आणि आपल्याला स्क्रब करण्यास मदत होईल। आता स्क्रब करायचं म्हणजे खूप जास्त रगडायचंय का ना, स्मूथ हातांनी, स्मूथ सरफेसनी, सर्क्युलर मोशननी स्क्रब करायचं, जेणेकरून जे आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन असेल ते इझिली रिमूव्ह होते आणि आपल्या चेहऱ्यावरचा जो टेक्स्चर आहे पणा किंवा खरमुडापणा आहे तो निघून जातो किंवा ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतील ते निघून जातात। आता स्क्रब केल्यानंतर तुम्ही बघू शकताय मी फेस हा वॉश करून घेतलेला आहे, पुन्हा एकदा तुम्ही सुद्धा वॉश करून घ्या। अगदी सोप्या 4 स्टेप आहेत, टेन्शन घ्यायची गरज नाही, अगदी 4 स्टेप मध्ये हा पूर्ण आपला क्लीनअप होणार आहे आणि ह्याच्यानंतरचा ग्लो मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। आता चेहरा धुवून घेतल्यावर तुम्हाला समजेल की आपल्या चेहऱ्यावर जरा हात लावून बघा जरा हात लावून बघा, खूप स्मूथ झालेली दिसेल तुम्हाला त्वचा किंवा एक मऊ लुसलुशीत त्वचा दिसेल। स्क्रब केल्याचा फायदाच हा आहे, त्याच्यामुळे स्क्रब करत जा पण हलक्या हाताने करत जा, नाहीतर स्क्रब करायचं म्हणून चेहरा पूर्ण घासून घ्यायला असं करायचं नाहीये, हलक्या हाताने स्क्रब करायचंय, त्याच्यामुळे आपली त्वचा तुम्ही बघू शकता खूप जास्त स्मूथ झालेली। स्टेप नंबर 3 ती म्हणजे की वाफ घेणे। तर मी वाफ घ्यायचे फायदे तुम्हाला सांगते, अतिशय तेज छान प्रकारे तेज येतं चेहऱ्यावर, चेहरा खूप ग्लोई दिसतो। आता हा जो मी मेकअप केला एकदम लाईट वेट मेकअप केला, म्हणजे काहीच फाउंडेशन लावलेलं नाहीये, मी क्लीनअप केल्यानंतरचा ग्लो दाखवते तुम्हाला, म्हणजे खूप कमी प्रमाणात मेकअप केलाय। आता आपल्याला वाफ घ्यायची आहे,
वाफ ही साधारणपणे 10 मिनिटं घ्यायची. वाफ का घेतात? कारण का आपल्या नाकावरती किंवा चेहऱ्यावरती जिथं ब्लॅक हेड्स आहेत, व्हाईट हेड्स आहेत, ते इझिली रिमूव्ह होतात. जेव्हा आपण टूलने ते काढायला जातो तेव्हा इझिली काढतात. अदरवाईज आपण जर वाफ न घेता ते काढायला गेलो तर ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स निघणार नाही, आपल्याला खूप त्रास होणार आहे. त्याच्यामुळं नेहमी ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स काढताना तुम्ही वाफ घेणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही व्हिडिओत बघू शकता इझिली जे व्हाईट हेड्स आहेत ते नाकावरनं निघून जात आहे. तुम्ही बघू शकता. असंच तुम्ही पण ट्राय करा, तुम्हाला पण समजेल की तुमच्या पण नाकावर असंच काहीतरी आहे. आणि ते रिमूव्ह करणं खूप महत्वाचं आहे, कारण ते रिमूव्ह केल्यावर आपल्या चेहऱ्यावर पिंपलचं जे आपल्याला पिंपल येत राहतात तर त्याचं प्रमाण कमी होतं किंवा ते यायचे बंद होतात. आणि एक जे आपल्या चेहऱ्यावरचं टेक्स्चर असतं ते स्मूथ होतं, प्लेन होतं. आणि एक सिक्रेट सांगायचं म्हणलं तर जेव्हा आपण ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स काढतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर आपण कोणतंही प्रोडक्ट किंवा सिरम किंवा मॉइश्चरायझर लावलं तर ते इझिली आपल्या चेहऱ्यामध्ये ऑब्झर्व होतं आणि मेकअप सुद्धा अतिशय सुंदर आणि सेट होतो आणि खूप लॉंग लास्टिंग राहतो. त्याच्यामुळं मेकअप करण्या अगोदरची ही टिप माझी लक्षात ठेवा की ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड तुम्ही रिमूव्ह करा किंवा पूर्ण क्लीनअप करा किंवा फेशियल करा. त्याच्यामुळे तुमचा मेकअप हा पूर्ण सेट होणार आहे आणि छान बसणार आहे. स्टेप नंबर आहे 4, ती म्हणजे की आपण एक फेस मास्क बनवणार आहे. अगदीच सोपं आहे आणि ते फक्त 3 किंवा पदार्थांमुळे होतो असं म्हणता येईल. घरातच अवेलेबल असतात, जसं की मध आहे, लिंबू घ्यायचे, मध घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद घ्यायची. हळदीचं प्रमाण कमी ठेवायचंय जेणेकरून खूप जास्त पिवळटपणा नाही येणार चेहऱ्याला, एक ग्लो येईल. आता मध काय करते? मध आणि लिंबूचं प्रमाण, लिंबू डायरेक्ट चेहऱ्यावर लावायचं नाहीये, कोणत्या तरी पदार्थामध्ये टाकून, जसं की तुम्ही बेसन सुद्धा लावता तर त्याच्यात तुम्हाला लिंबू टाकायचा, ठीक आहे, ते टाकूनच लावा. डायरेक्ट चेहऱ्यावर लिंबू लावायचा नाहीये, त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम येऊ शकतात, इरिटेट होऊ शकते स्किन. त्याच्यामुळं मध घ्यायचंय, मधामध्ये लिंबू टाकायचा, थोडीशी पिंच ऑफ हळद टाकायची, मिक्स करायचंय आणि ती पेस्ट चेहऱ्यावर लावायची. आणि तो जो मास्क आहे तो तुम्हाला एक साधारणपणे 10 ते 15 मिनिटं ठेवायचा आहे आणि तो नंतर वॉश करायचा आहे पाण्याने. त्याच्यानंतरचा जो ग्लो आहे तुम्ही स्वतः बघू शकता, आधीचा फेस आणि नंतरचा फेस, त्याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे की आधी जरा डल वाटत होता, आता थोडासा छान दिसतो चेहरा. त्याच्यामुळं हा जो मी तुम्हाला सांगते मास्क जो बनवायचा आहे, तुम्ही 3 दिवसांनी सुद्धा लावू शकता. एक ग्लो हवाय चेहऱ्यावर तर तेव्हा सुद्धा लावू शकता किंवा इन्स्टंट ग्लो हवाय तुम्हाला तर तेव्हा तुम्ही हा नक्कीच ट्राय करा. तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटणार आहे याचे आणि मला नक्की कमेंट करून सांगा की हा जो मास्क लावल्यावर तुम्हाला कसा ग्लो झालाय किंवा कसं रिझल्ट मिळालाय, मला नक्की सांगायला विसरू नका. आता पुढची जी स्टेप आहे ती मी रेग्युलर बेसिसवर करते, दर मंथली करते. तुम्ही केलं नाही तरी चालेल, तुम्ही अनकम्फर्टेबल असाल किंवा कम्फर्टेबल नसाल त्यामध्ये तर तुम्ही स्किप करू शकता अगदी. पण ही स्टेप केल्यावर तुम्हाला एक मी फरक दाखवते व्हिडिओमध्ये. जसं की आधी थोडीशी डल होती पण चेहऱ्यावरचे जे हेअर्स काढल्यानंतर ना आपली त्वचा ही थोडीशी व्हाईट दिसते, म्हणजे एक दोन टोन अप होते आणि एक ग्लो येतोय वेगळाच. तर ही स्टेप तुम्ही मला तर असं म्हणायचं की तुम्ही स्किप करू नका, तुम्ही पण ट्राय करा, अनुभव घ्या, फेशियल हेअर्स काढा आणि तुम्हाला समजेल की किती ग्लो येतो किंवा किती छान वाटते त्वचा. आता तुम्ही बघू शकता मी पूर्णपणे चेहऱ्यावरचे केस काढलेले आहेत आणि जो ग्लो आलेला आहे बघू शकता. मी फेस क्लीनअप फेस शेविंग करताना तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर थोडंसं रेडनेस आहे. मला ऍक्टिव्ह पिंपल नाहीये, मला थोडंसं रेडनेस आहे आणि माझी स्किन ही थोडीशी सेन्सिटिव्ह असल्यामुळं त्याला टच केल्यामुळे ती थोडीशी लगेच रिॲक्ट होते. पण तुमच्या सुद्धा चेहऱ्यावर असं होत असेल तर घाबरू नका, कारण का आपल्याला 2 तास लागतात अगदी सेट व्हायला. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अगदी थोडक्यात स्टेपमध्ये मी तुम्हाला पूर्ण क्लीनअप कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुमचे खूप सारे पैसे मी वाचवलेले आहेत. आणि हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्सला, म्हणजे तुमच्या ज्या फ्रेंड्स असतील त्यांच्याकडे वेळ नाहीये तर हा जो इन्स्टंटवाला क्लीनअप आहे तो तुम्ही त्यांना दाखवू शकता आणि शेअर करू शकता. मला एक ॲप्रिशिएशन मिळतं की तुम्ही माझ्यावर खूप सारं प्रेम करताय आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात. त्याच्यामुळं असंच प्रेम करा आणि माझा व्हिडिओ हा खूप 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 लोकांपर्यंत पोहोचव. थँक्यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी.